फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जसं आशा मनी ब्लॉग्स। तर तुमचा दिवस आज सर्वांचा चांगला गेला असेल। आज आहे एकादशी, तर आज एकादशी नाही, सॉरी आज आहे महाशिवरात्री। माझ्या तोंडात निघालं असं बोलता काही गाईमध्ये। तर चला, आज होती महाशिवरात्री, तर सर्वांनी फराळाचं केलं असेल, सर्वांनी खाल्लं असेल, दुपारचा आरामही झाला असेल। आता झाले संध्याकाळ आणि संध्याकाळबरोबर आता वाजले आहे 8। तर मी आता डबल फराळाचं करते म्हणजे संध्याकाळी, कारण तुम्हाला माहिती आहे हा उपवास सोडायचा नसतो, हा असतो निरंकार उपवास। तर बघा, मी बनवलं आहे इथे भगर आणि आता करणार आहे आमटी शेंगदाण्याची। बघा, शेंगदाण्याची आमटी करणार आहे आणि भगर केलेली आहे, म्हणजे बघा भातासारखीच भगर शिजून घ्यायची, बघू शकता। आमटी करणार आहे आणि ही आहे उकडलेली रताळ। तर तुम्ही काय केलं होतं फराळामध्ये मला कमेंट करून सांगा। आज मी दिवसभर काही काढला नाही व्हिडिओ। चला म्हटलं थोडासा आराम म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी काही हे नाही लागत, काम नाही आहे, पण चला म्हटलं संध्याकाळचा करते व्हिडिओ। निधीने काही काढू दिला नाही मला, म्हटलं संध्याकाळी तुमच्यासोबत बोलते। तर निधीचे पप्पा गेलेले आहे बाहेर, ते आले होते रात्री 1 वाजता कामावरून, गेले होते सकाळी 7ला। तर 2-3 दिवस झाले ते निधीची त्यांची काही भेट नाही, म्हणजे निधी झोपल्यावर सकाळी झोपलेली असायची तेव्हा जायचे आणि जेव्हा संध्याकाळी झोपलेली असायची तेव्हा यायचे। निधीचं चालू होतं पप्पा करणं। तर आज उपवास आहे, तर आम्ही गेलो होतो बाहेर, म्हणजे मंदिरात गेलो होतो। आमच्या इथे मंदिर आहे, ते पारदेश्वर महाराजाचं मंदिर आहे, तिथे गेलो होतो आम्ही। तिथे पिंड वगैरे आहे, तिथे पूजा करायला गेलो होतो आम्ही। तर साडी वगैरे घातली होती, म्हटलं काळा व्हिडिओ साडीमध्ये, पण निधी उठली दुपारी, त्याच्यामुळे मग काही काढणं झालं नाही, म्हटलं जाऊ दे, आता काही काढला नाही। आणि एक रील्स बनवायला गेली, पण मला काही ॲक्टिंगच जमली नाही। तुम्ही बघ जा, मी टाकेन ते। ॲक्टिंग केली नाही मी त्याच्यामध्ये, फक्त तोंडासमोर मोबाईल पकडून ठेवला असा आणि बस, ॲक्टिंगच नाही करता आली मला। काय करा, खूप लाजली, कारण सवय नाही आहे ना, प्रॅक्टिस नसल्या कारणाने। आणि पहिले जे आपण काय करतो ते काहीच करता येत नाही आपल्याला। जेव्हा आपण सवय होते त्या गोष्टीची तेव्हाच येते, ते करता तसं येत नाही। त्याचा असो, काय करा मग नाश्ता तुम्ही फराळाचं। आणि माझ्या बोलण्यामध्ये खूप चुका होत असेल तर प्लीज सांभाळून घ्या, घाईमध्ये बोलते असं, आणि चुका माणसाकडूनच होत असतात, एवढं काही त्याच्यामध्ये नसते। माणसांनीच माणसाला सांभाळून घ्यायचं असते असं मला वाटते। तर प्लीज तुम्ही सुद्धा मला सांभाळून घ्या। नवीन आहे ब्लॉगर, ती जास्त व्हिडिओ नसेल, किती आहे एवढं नाही माहिती मला, 10-12 किंवा एवढेच असेल। तर चला मग, हे बघा मी तुम्हाला की नाही उद्या मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ, बघा ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला आणि त्यांनी कुठे समाधी वगैरे घेतली ही आहे, याचा व्हिडिओ मी नक्की बनवणार। तर प्लीज माझा व्हिडिओ बघा, मी उद्या टाकेल। तर कोणाला बघायला आवडेल ज्ञानेश्वर महाराजाबद्दल, प्लीज मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल। आणि हरिपाठसुद्धा करत जा थोडा, बघा मी वाचत असते कधी हरिपाठ, छान असतं, म्हणजे खूप दिवसापासून वाचत आहे। साधारणतः माझ्या पाठाला झाला आहे, पण कसं जेव्हा समोर पुस्तक नसलं ना तेव्हा मग कुठली ओळ कुठे जाते, आणि समोर असले की मग बराबर तोंडातून शब्द निघतात। तर थोडासा पाठ झाला आहे आणि पसायदान पण पाठ झालेला आहे माझ्या, तर मी तुम्हाला सांगेन, व्हिडिओ बनवेन पसायदानचा पण। ज्याला कोणाला आवड असेल देवाविषयी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांविषयी कोणाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवेल आणि थोडंफार हिस्ट्रीचंही तुमच्यासोबत शेअर करेन। तर बाय, ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की ताई व्हिडिओ बनवा म्हणून। तर बाय, करा आराम, फराळाचा करा आणि झोपा, आराम करा।